माझे नाव अंकिता आहे. आज मी खूप आनंदी होते, कारण मुलाकडचे लोक मला पाहायला येत होते. माझ्यासाठी पहिल्यांदा नाते आले होते आणि स्वतः मुलाच्या आईवडिलांनी मला त्यांच्या मुलासाठी पसंत केले होते. आता ते लोक त्यांच्या मुलासोबत आमच्या घरी येत होते, माझ्याशी भेटण्यासाठी आणि माझ्या आईवडिलांची आमच्या दोघांच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी. मीही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्यासाठी उत्सुक होते. माझे आईवडीलही त्या मुलाला भेटू इच्छित होते, कारण अद्याप ते फक्त त्याच्या आईवडिलांना भेटले होते. मी खूप खुश होते आणि नीट तयार होत होते, कारण मला वाटत होते की मुलाला मी आवडावे. मला मुलाचा फोटो दाखवला गेला होता आणि तो मला खूप आवडला होता. खूप स्मार्ट आणि सुशिक्षित होता. ऐकले होते की त्याने शहरात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आम्ही एका छोट्याशा गावात राहायचो, पण आमचे गाव साधे नव्हते. इथे बरेच जमीनदार लोक राहतात. माझे नातेही जमीनदाराच्या घरातूनच आले होते. मी खूप घाबरले होते, कारण अशी फिलिंग मुलींना पहिल्यांदा येतेच. जेव्हा तिच्या सासरचे लोक तिला पाहायला येतात, ती थोडी घाबरलेली असते. तिचे मन थरथरते आणि धडधडते. पाहुणे आमच्या घरी आले होते आणि मला चहा घेऊन खोलीत बोलावले गेले होते. मी आत गेले तर समोरच आईवडिलांच्या मध्ये मुलगा बसला होता, जो मला थोडं अनोळखी आणि लपून छपून बघत होता. मीही त्याला चुपचाप पाहत होते, पण न जाणे का आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीने मला खूप लाज वाटत होती. माझ्या नणंद आणि नणंदोईही मला पाहायला आले होते आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हे नाते ठरले. लवकरच माझे लग्न नितीशसोबत होणार आहे आणि मी खूप खुश आहे. दोन्ही कुटुंब एक नवे नाते जोडणार होते. माझ्या घरचे गरीब होते. माझे वडील एका साध्या फॅक्टरीत काम करायचे. ती फॅक्टरीही आमच्या गावात नव्हती, तर शहरात होती. माझी एक मोठी बहीण होती, जिचे लग्न आमच्याच गावातल्या जमीनदाराच्या मुलाशी झाले होते. आम्ही दोघी बहिणी खूप सुंदर होतो. त्यामुळेच माझ्या मोठ्या बहिणीचे लग्नही लवकर जमीनदाराच्या मुलाशी झाले होते आणि ती त्या घरात आरामात राहते. माझ्या बहिणीचा नवरा शहरातून वकिलाची डिग्री घेऊन आला होता. तो वकील होता आणि चांगले पैसे कमवायचा. त्याच्याकडे गावात खूप जमीन होती. ज्याच्याशी माझे लग्न होणार आहे त्या लोकांचेही ठीकठाकच होते, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे काम गावातच होते. माझी बहीण आपल्या सासरी खूप छान राहत होती आणि त्यांचे नवरा बायकोचे नातेही खूप चांगले होते. माझ्या घरच्यांची अपेक्षा होती की मला माझ्या बहिणीच्या नवऱ्यासारखाच नवरा मिळावा. आम्ही दोघी बहिणी सुंदर असल्यामुळे लोक आम्हाला लगेच पसंत करत असत आणि माझे नातेही या लोकांनी माझे सौंदर्य पाहूनच केले होते. मुलाकडच्या लोकांना माझ्या आईवडिलांकडून त्यांच्या मुलीशिवाय काहीच नको होते, कारण त्यांना मी खूप आवडले होते आणि त्यांना मला फक्त त्यांच्या घरची सून बनवायचे होते. सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप आनंद होता. दोन्ही कुटुंब खूप आनंदी होते. आता फक्त आमच्या लग्नाचा दिवस येण्याची वाट पाहत होतो. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माझ्या लग्नाचा दिवस आला. आमच्या गावात मोठ्या जागेत मंडप बांधून वरात बसण्यासाठी, नवरीसाठी खोली, पाहुण्यांच्या बसण्यासाठी व्यवस्था आणि वरातींना जेवण देण्यासाठी वेगवेगळे पंडाल बांधले होते. अगदी मध्ये मंडप बनवला जातो, जिथे नवरा नवरी त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करतात. मी खूप आनंदी होते, कारण माझे लग्न होणार होते आणि मी आता या घरची मुलगी नसून दुसऱ्या घरची सून होणार होते. सगळे पाहुणे आले होते. माझ्या घरचे सगळे लोक वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यांना खात्री करायची होती की वरातीत काही अडचण येऊ नये. मी माझ्या पंडालमध्ये बसून माझ्या आईने जपून ठेवलेले दागिने घालत होते, जे तिने माझ्या लग्नासाठी ठेवले होते. आता मी दुपट्टा घातला नव्हता, कारण अजून मुहूर्त यायला वेळ होती. मला मुली बोलवायला आल्या की तेव्हाच बाहेर जायचे होते. मी मोठ्या आरामात तयार होत होते आणि आरशात वारंवार स्वतःला पाहत होते, जेव्हा अचानक मला काही विचित्र आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर पाहून थक्क झाले की 2 अनोळखी लोक माझ्या पंडालमध्ये घुसले होते. हे लोक कोण होते? मी त्यांना ओळखत नव्हते, पण मी ओरडणार होते तेव्हा एका माणसाने माझे तोंड दाबले आणि मला ओरडण्याची संधीही दिली नाही. ते चोर होते आणि त्यांनी त्यांच्या बॅगेत कुठेतरी चोरीचे सामान आणले होते. त्यांनी मला दागिने घातलेले पाहिले, त्यामुळे त्यांनी माझे दागिने काढून त्यांच्या बॅगेत ठेवले. माझ्या आईवडिलांची जमापुंजी म्हणजे हे दागिनेच होते. याशिवाय ते मला हुंड्यात काहीही देत नव्हते. मी खूप हलण्याचा आणि ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या चोराने मला खूप जोरात धरले होते आणि माझ्या तोंडावर हात ठेवला होता. ते लोक कुठले तरी चोरीचे सामान घेऊन आले होते आणि पंडालात त्यांना आणखी चोरी करायची संधी मिळाली होती. एक चोराने पाहिले की मी खूप सुंदर आहे आणि माझ्यावर दुपट्टाही नव्हता. मला खूप लाज वाटत होती. हे लोक मला सोडत नव्हते. एक चोर माझ्याजवळ आला आणि हळूहळू माझ्या इज्जतीसाठी धोकादायक वागणूक देऊ लागला. तेव्हा मी पाहिले की पंडालात माझे मेहुणे आले. त्यांना पाहून चोरांनी तिथून पळून जाणे योग्य समजले. त्या लोकांनी मला पटकन सोडले आणि ते ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्याने परत निघून गेले. मी खूप रडत होते आणि मला काहीच समजत नव्हते की मी काय करावे. माझ्या जिजूंनी त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातात लागले नाहीत. जिजूंनी पाहिले की मी खूप वाईट अवस्थेत आहे, तर त्यांनी माझा हात धरून मला बिछाण्यावर बसवायला नेले. जिजूंनी दूर पडलेला माझा दुपट्टा उचलला आणि मला घालायला सुरुवात केली. मी रडत रडत जिजूंना सांगायला लागले, जिजू तुम्हाला माहीत नाही, ते लोक सगळे दागिने घेऊन गेले. आता माझे लग्न कसे होईल? जर मम्मी पप्पांना कळाले तर ते खूप त्रासात पडतील.
शेवटी त्यांनी खूप कष्टाने हे दागिने माझ्यासाठी जपून ठेवले होते. मी बिलखून बिलखून रडत होते. तेव्हा जिजूंनी सांगितले, तू काळजी करू नकोस. आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे. रडणे थांबव. तुझे लग्न होणार आहे. जर कोणाला तुझी ही अवस्था दिसली तर लोक काय विचार करतील? तू शांत राहा. काही समस्या येणार नाही. इतक्यात माझी ताई फुलांची थाळी घेऊन माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? बाहेर चला. वरात आली आहे. तिचे स्वागत करायचे आहे. दीदीने मला रडताना पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली. ती माझ्याजवळ आली आणि जिजूंना पाहून विचारले, हिला काय झाले? ही काय एवढं रडते? मी फक्त रडतच होते. मी काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हते. मग जिजूने दीदीला सगळी गोष्ट सांगितली. दीदीला ऐकून धक्का बसला. दीदी म्हणाली, त्या लोकांनी तुला काही केले नाही ना? मी म्हणाले, नाही. याआधी जिजू इथे आले म्हणून ते लोक माझे काही नुकसान करू शकले नाहीत. पण त्यांनी माझे सगळे दागिने नेलेत. आता काय होणार? आई आणि बाबा हे दागिने मला लग्नात देणार होते. आता त्यांची सर्वांसमोर खूप बेइज्जती होईल. सगळे म्हणतील की मुलीला रिकाम्या हाताने पाठवले आहे. ताई म्हणाली, तू काळजी करू नकोस. आम्ही आमचे दागिने तुला देऊ. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तेव्हा जिजूनेही मला पाहून सांगितले, हो, तुझी दीदी बरोबर बोलत आहे. जिजूंनी पटकन आपल्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटातील अंगठी काढून मला दिली आणि घालायला सांगितले. ताईनेही तिचे सगळे दागिने काढून मला घातले आणि म्हणाली, हेही तेवढेच दागिने आहेत जितके तू सासरी नेणार होतीस. मी ताईला विचारले, पण तू हे सगळं का करत आहेस? ताई म्हणाली, काही हरकत नाही. माझ्याकडे आणखी दागिने येतील. पण या क्षणी आपल्या आईवडिलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी ताईला बिलकुल रडायला लागले. न जाणे काय अनर्थ झाला होता. मी जितकी खुश होते तितकेच माझ्या आनंदाला नजर लागली होती. आता मला नवरी बनवून मंडपात नेले, कारण मुहूर्त निघून जात होता. आणि मग सगळ्या विधी झाल्यावर माझे लग्न झाले. या घटनेमुळे मी अजूनही घाबरलेली होते. म्हणून माझ्या लग्नाचा जितकाही आनंद होता तो सगळा संपला होता. मला वारंवार माझ्या आईवडिलांना पाहून रडू येत होते आणि माझे मन हेच विचार करत होते की ताई आणि जिजाजीने जर माझी मदत केली नसती तर आज माझ्या आईवडिलांची भरलेल्या मंडळींसमोर किती बदनामी झाली असती. लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या होत्या. जेव्हा मी नवरी बनून माझ्या नवऱ्यासोबत बसले होते आणि सगळे लोक आम्हा दोघांनाही आशीर्वाद देत होते, तेव्हा माझी नणंद माझ्या शेजारी येऊन बसली होती. ती वारंवार माझ्या दागिन्यांना हात लावत होती आणि प्रत्येक गोष्ट नीट पाहत होती. त्यांच्या वजनाचेही मोजमाप घेत होती आणि दागिन्यांची तारीफ करत होती. असं म्हणत होती, बहिणी, तुमच्या पप्पांनी गरीब मजूर असूनही तुम्हाला खूप दागिने दिले आहेत. मी तिच्या कोणत्याही गोष्टीवर काहीच बोलत नव्हते. आणि मग लवकरच सगळ्या विधी संपल्यानंतर मला माझ्या नवऱ्यासोबत निरोप दिला गेला. मी जेव्हा सासरी आले तेव्हा मी खूप घाबरलेली होते. वारंवार माझ्या मनात तीच गोष्ट फिरत होती. मला कोणाशी बोलावेसेही वाटत नव्हते. आभार या गोष्टीचे होते की त्या लोकांनी माझी इज्जतही खराब करू शकले असते. यामुळे मी मानसिकरित्या खूप त्रस्त झाले होते. मी माझ्या खोलीत बसले होते. माझ्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत होते आणि याच विचारात मी खूप खोलवर गेली होती. माझा नवरा खोलीत आला होता आणि मला त्यांचे येणे काहीच समजले नाही. ते माझ्याजवळ येऊन बसले. त्यांनी मला जसा स्पर्श केला तसे मी अचानक खूप घाबरले होते. मला असे घाबरलेले पाहून ते म्हणाले, काय झाले? इतकं का घाबरते आहेस? माझ्या तोंडून त्यांच्यासाठी काही शब्द निघत नव्हते, कारण अजूनही मला तोच अनुभव आठवत होता जेव्हा त्या दोघांपैकी एकाने मला घट्ट पकडले होते आणि दुसरा हळूहळू माझ्या जवळ येऊन माझी इज्जत खराब करण्याचा प्रयत्न करत होता. नकळतच माझ्या नवऱ्याला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते आणि मी रडायला लागले होते. माझा नवरा म्हणाला, काय झाले? त्यांना वाटले की मला माझ्या घरच्यांची आठवण येत आहे, कारण मी माझ्या घरच्यांची खूप लाडकी होते. आता अशा अनोळखी लोकांत आल्यावर मी घाबरत आहे. माझा नवरा म्हणाला, तू काळजी करू नकोस. जसे तुला सोयीस्कर वाटेल तसा आराम कर. आता रात्रीचाही वेळ झाला आहे. तू झोप. माझ्या नवऱ्याने मला धीर दिला. मला अजूनही अस्वस्थ वाटत होते म्हणून त्यांनी सांगितले, तू बेडवर आरामात झोप. मी सोफ्यावर झोपतो. मी माझ्या नवऱ्याला काहीच उत्तर दिले नाही आणि ते गप्पच सोफ्यावर जाऊन झोपले. मी बेडवरच बाजूला वळून झोपले. डोळे बंद केले तर पुन्हा तोच प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. पण मी ते माझ्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर मी गाढ झोपले होते. सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी पाहिले की माझी नणंद खोलीत आहे आणि ती खूप आश्चर्य व्यक्त करत होती. मी तिला विचारले, ताई, काय झाले आहे? तर ती म्हणाली, तू बेडवर आणि भैया सोफ्यावर काय करताय? मी पाहिले की माझा नवरा सोफ्यावर झोपलेला होता आणि त्याच्या बहिणीच्या आवाजावर ते जागे झाले. तिने तिच्या भावालाही तोच प्रश्न विचारला होता. माझ्या नवऱ्याने उत्तर दिले, काही नाही. अंकिताला अस्वस्थ वाटत होते म्हणून मी सोफ्यावर झोपलो. माझी नणंद या गोष्टीवर खूपच आश्चर्यचकित झाली होती आणि ती खोलीतून बाहेर गेली. तिने मला तयार होण्यास सांगितले होते. मी तयार होऊन माझ्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र नाश्ता केला. माझे सासू सासरे माझी खूप प्रशंसा करत होते
पण मी हे लक्षात घेतले की माझे नणंद वारंवार माझ्या दागिन्यांची प्रशंसा करत होती. मला कळत नव्हते की तिचा माझ्या दागिन्यांशी काय संबंध आहे. लग्नाच्या दिवसापासूनच तिची नजर माझ्या दागिन्यांवर होती. नाश्ता केल्यानंतर माझ्या नंदोईने नितीशला म्हटले, या सालेसाहेब, मला तुमच्याशी काही महत्त्वाची बोलायची आहे. ते माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन गेले होते आणि माझी नणंद मला खोलीत घेऊन आली होती. ती वारंवार मला विचारत होती, काल रात्री तुमच्यात काहीही झाले नाही का? मी तिला उत्तर दिले, नाही, अशी काहीही गोष्ट नाही. तर ती म्हणाली, मला काहीतरी गडबडच वाटते. अखेर भाऊ सोफ्यावर झोपायचा काय अर्थ होतो? मी तिच्या या गोष्टीवर गप्प राहिले. तिला मी काहीच उत्तर दिले नाही. तेवढ्यात माझा नवरा खूप रागाने खोलीत आला. त्याच्यासोबत माझे नंदोई देखील होते. नितीश म्हणाले, अंकिता, मी जे ऐकतो आहे ते खरे आहे का? मी त्यांची गोष्ट ऐकून घाबरले आणि म्हणाले, मला तुमचा अर्थ समजला नाही. तुम्ही काय ऐकले? तर त्यांनी म्हटले, तू पवित्र नाही आहेस. तू तुझे पवित्रत्व लग्नाआधीच गमावले आहेस. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी म्हटले, तुम्ही काय बोलताय? नाही, असे काहीही नाही. तेवढ्यात माझ्या नंदयांनी म्हटले, तर मग सकाळी आपले सालेसाहेब सोफ्यावर का झोपले होते? सगळ्या रात्री तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या जवळ का झोपू दिले नाहीस? मी म्हटलं, ते तर स्वतःच सोफ्याकडे गेले होते. माझ्या या गोष्टीवर माझ्या नवऱ्याने म्हटले, हो, पण तू मला इतके घाबरत होतीस. कुठलीही मुलगी लग्नाच्या पहिल्या रात्री इतकी घाबरते का? तुझी घाबरलेली स्थिती पाहून मला असे वाटले की तुला अजून थोडा वेळ द्यायला हवा. पण जे माझ्या जिजाजींनी मला सांगितले आहे ते सगळं ऐकून मला आता पक्का विश्वास बसला आहे की तुझ्या आणि तुझ्या जिजाजीसोबत लग्नाआधीच अफेअर होते. आणि काल रात्री देखील जिजाजींनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी तुला आणि तुझ्या जिजाजीला एकमेकांचे हात हातात घेतलेले पाहिले होते. इथपर्यंत की ते तुला स्वतःहून तुझा दुपट्टा घालून देत होते. मी या गोष्टीचा काय अर्थ काढू? तुझे अपवित्रत्व माझ्यासमोर उघड होऊ नये म्हणून तू रात्री माझ्यासमोर रडण्याचे नाटक केलेस, जेणेकरून मी घाबरून जाईल आणि तुला काहीही कळणार नाही. बरं झालं जिजाजींनी वेळेवर सगळं सांगितलं. मी माझ्या नवऱ्याला म्हटले, असे काहीही नाही आहे. तुमच्या जिजाजींनी जे पाहिले ते सगळे चुकीचे आहे. माझा नवरा माझ्याजवळ आला. त्याने मला बाहूने जोरात धरले आणि म्हणाले, तर मग रात्री जे तू नाटक करत होतीस ते काय होते? आता मी माझ्या नवऱ्याला काय सांगणार की मी कोणत्या कारणाने चिंतेत होते? माझी नणंदही सतत याच गोष्टीचा ताण देत होती आणि ती तिच्या भावाला म्हणत होती, भैया, तुम्ही तिच्याशी जे काही करताय ते अगदी योग्य आहे. जसं काल रात्री तिने तुमच्याशी वागली तसं आपल्या घराण्यात कुणीही दूरदूरपर्यंत केले नाही आहे. याचा अर्थ हाच की ती पवित्र नाही आहे आणि याच गोष्टीला लपवण्यासाठी तिने सगळे नाटक केले आहे, कारण तिच्या जिजाजीसोबत लग्नाआधी अफेअर होते. मी म्हणाले, तुम्ही लोक माझ्यावर खोटा आरोप करताय. इतक्यात आवाज ऐकून माझे सासू सासरेही खोलीत आले आणि त्यांनी विचारले, शेवटी झाले तरी काय आहे? मी पटकन माझ्या सासूला जाऊन मिठी मारली आणि रडत म्हटले, आई, हे लोक माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. तेवढ्यात माझे नंदोई म्हणाले, वहिनी, आम्ही तुमच्यावर खोटा आरोप करत नाही आहोत. ह्या गोष्टीचा पुरावा लवकरच मिळेल की तुम्ही पवित्र आहात की नाही. मी एका बाबाजींना ओळखतो, ते इथे येऊन सगळं शोधून काढतील. माझे सासरे म्हणाले, अरे, तुम्ही लोक वेडे झाला आहात का? अजून हिला या घरात येऊन एक दिवसही झाला नाही आणि तुम्ही तिचा पिच्छा लावलात. माझे नंदोई माझ्या सासऱ्यांना म्हणाले, अहो सासरेजी, तुम्हाला माहीत नाही की जिला तुम्ही बिचारी म्हणताय ती बिचारी नाही आहे. लग्नाआधी हिचे तिच्या जिजाजीसोबत संबंध होते. मी स्वतः काल रात्री हिला लग्नाच्या मंडपात तिच्या जिजाजीसोबत पाहिले होते. तो तिच्याशी चुकीचे वर्तन करत होता आणि हेच लपवण्यासाठी तिने आपल्या नवऱ्यालाही रात्री हात लावू दिला नाही, इतके की तिने तुमच्या मुलाला सोफ्यावर झोपवले. हे ऐकल्यावर माझ्या सासू सासऱ्यांनी कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, हे देवा, आम्ही कशी मुलगी आपल्या घरची सून म्हणून आणली आहे? मी त्यांना सांगत होते की तुम्ही माझी गोष्ट समजून घेत नाही आहात, पण कुणीही माझे ऐकायला तयार नव्हते. माझी नणंद होती की वारंवार सगळ्यांच्या समोर बोलून म्हणत होती की ही मुलगीच चुकीची आहे. आपली चूक लपवण्यासाठी माणूस असंच म्हणतो की मी काहीही केले नाही. माझ्या नवऱ्यांनी त्यांच्या जिजाजीला म्हटले, तर मग जिजाजी, ही गोष्ट सिद्ध करावीच लागेल की ती पवित्र आहे की नाही. त्यासाठी तुम्ही बाबाजींना इथे बोलवाच, कारण जर ती अपवित्र निघाली तर मी तिला घराबाहेर हकलून देईल. बरं, मी अशा मुलीसोबत संपूर्ण आयुष्य कसं घालवू शकतो? मी रडून रडून थकून गेले होते. माझी यात काय चूक होती जे माझ्यासोबत इतके वाईट घडत होते? मी तर असा विचार केला होता की लग्नानंतर मी खूप आनंदी राहीन, पण इथे तर मला एक क्षणसुद्धा शांतता मिळत नाही. तर मग मला आनंद कसा मिळणार होता? 2 तासानंतर बाबाजीही आले होते. हा बाबा कोण होता आमच्यापैकी कुणीही त्याला ओळखत नव्हते. फक्त माझ्या नंदोईनेच त्याला इथे आणले होते. त्याने बाबाला सगळं काही सांगितले होते. बाबा म्हणाले, ठीक आहे, मी माझे उपाय या मुलीवर करतो. लगेच कळेल ही मुलगी पवित्र आहे की अपवित्र. बाबाजींनी मला त्यांच्या जवळ बसवले. माझी कुंडली मागवली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि न जाणो काय मंत्र म्हणत राहिले आणि मग थोड्या वेळानंतर त्यांनी सांगितले,
ही मुलगी तर अपवित्र आहे आणि आता हिचे भाग्य तुमच्या मुलाशी जोडलेले आहे. आता तुमच्या मुलाच्याही आयुष्यात अडचणी येणार आहेत. हे ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, बाबाजी तुम्ही काय बोलत आहात? असे काहीही नाही आहे. बाबा म्हणाले, असेच आहे मुलगी. तुझे अपवित्रत्व आता तुझ्या पतीच्या भाग्यात सामील झाले आहे. आता तुझ्या पतीवर खूप साऱ्या अडचणी येणार आहेत आणि या अडचणी फार दूर नाहीत तर अगदी जवळ आहेत. माझी सासू म्हणाली, मग बाबाजी याचा उपाय काय असेल? आम्हाला उपाय सांगा. आम्ही या मुलीला इथूनच काढून टाकू. आम्हाला आमच्या मुलाला काही होऊ द्यायचे नाही. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, मी उपाय करतो. या मुलीला पूर्ण 2 दिवस ना तर अन्न द्यायचे ना पाण्याचा एक थेंब द्यायचा आहे. तिने आपल्या अपवित्रतेचा नाश करण्यासाठी उपवास करायचा आहे. मी म्हणाले, बाबाजी तुम्ही काय बोलत आहात? मी उपाशी तहान राहिले तर मी मरेल. तर बाबा म्हणाले, जर तू उपाशी तहान राहिली नाहीस तर तुझा पती मरेल. हे बोलून बाबा तिथून निघून गेले. पण माझ्यावर संकट ओढवले होते. मला हे लोक कशा कशा प्रकारच्या गोष्टी ऐकू लागले होते. मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती. मी विचार करत होते की माझे लग्न कोणत्या घरात झाले आहे. माझ्या आयुष्यात किती अडचणी आल्या आहेत. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. संध्याकाळची वेळ होऊ लागली होती. मला खूप जोरात भूक लागली होती. मी माझ्या खोलीत बंद होते. मला काहीच समजत नव्हते की मी काय करावे. भुकेने माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. खूप उष्णता असल्याने तहानेने घसा कोरडा पडला होता. पण माझी सासू आणि नणंदने मला काही खाऊ दिले नव्हते. माझा नवरा खोलीत येत नव्हता. मी त्याच्याशी बोलून त्याला सांगावे असे वाटत होते की मला काहीतरी खायला दे. हा बाबा खोटे बोलत आहे. मी बंद खोलीतच इकडे तिकडे चालू लागले. काहीतरी खायला मिळते का हे पाहू लागले. मी अजूनही खोलीची तपासणी करत होते. तेवढ्यात माझा नवरा जोरजोरात ओरडू लागला. न जाणो तो का ओरडत होता. मी आतूनच जोरात दार ठोकू लागले. दरवाजा उघडा. अखेर नितीशला काय झाले आहे? तेव्हाच माझ्या नणंदेने अचानक दरवाजा उघडला आणि माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली. मला समजले नाही तिने असे का केले. पण जेव्हा माझे लक्ष माझ्या पतीच्या जळलेल्या पायाकडे गेले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी सासू छाती पिटून पिटून रडत होती आणि म्हणत होती, कसले संकट आपल्या घरात आणले आहेस. हिच्या येण्याने तर माझ्या मुलाचे आयुष्यच खराब झाले आहे. त्याच्यावर संकटे येऊ लागली आहेत. आता माझ्या मुलाचे काय होईल ते देव जाणो. माझा मुलगा वाचणार नाही. मी माझ्या पतीकडे गेले. त्यांचा पाय हातात घेऊन त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा माझ्या सासूने मला जोरात ढकलले आणि म्हणाली, माझ्या मुलाला हात लावू नकोस करमजली. तुझ्या कर्मामुळेच माझा मुलगा भोगतो आहे. अरे जर तुला तुझा जिजाजी एवढाच आवडत होता तर त्याच्याशीच लग्न केले असतेस. माझ्या मुलाशी लग्न करून त्याचे आयुष्य खराब करण्याची काय गरज होती. मी अजूनही त्यांना सांगत होते, आई माझी काहीच चूक नाही आहे. नितीशचा पाय जळाला आहे. यात माझी काय चूक आहे. तेवढ्यात माझा नणंदोई धावत आला आणि म्हणाला, मी आत्ताच बाबाजींशी बोलून आलोय. बाबाजींनी सांगितले आहे की नक्कीच या मुलीने काहीतरी खायले किंवा प्यायले असणार. म्हणूनच नितीशवर संकट आले आहे. खरं तर माझ्या पतीचा पाय तेव्हा जळाला होता तेव्हा त्याची बहीण ट्रेमध्ये गरमागरम चहा घेऊन येत होती. तिची टक्कर झाली आणि संपूर्ण चहाची किटली नितीशच्या पायावर पडली होती. हा एक अपघात होता. पण त्यांनी या अपघातालाही माझे नाव दिले होते. माझ्या सासू आणि नणंदने यावरून मला खूप मारले होते. मी तर सकाळपासून काहीही खाल्ले प्यायलेही नव्हते. पण हे लोक बाबांच्या भडकाव्यात आले होते. मारामारी करून त्यांनी माझे वाईट हाल केले होते आणि पुन्हा मला खोलीत बंद करून ठेवले होते. आता मला या लोकांपासून खूपच भीती वाटू लागली होती. कारण हे लोक माणसांपेक्षा भयानक राक्षस होते. माझ्या पतीचा पाय काहीसा बरा झाला तेव्हा ते माझ्या खोलीत मला भेटायला आले आणि परत परत असेच म्हणत होते की कोणते वाईट क्षण होते ज्यात माझे तुझ्याशी लग्न झाले. मी माझ्या पतीच्या पायावर पडले आणि त्यांना सांगू लागले, नितीश मी काहीच केले नाही आहे. मी पवित्र आहे आणि मी या गोष्टीची सत्यता ओढून ओढून सांगू शकते. तुम्ही लोक माझ्या ऐकायलाच तयार नाही. माझा जिजाजीशी काहीच संबंध नव्हता. कृपया माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. तो बाबा खोटे बोलत आहे. पण नितेशने माझे काहीच ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बाबा तिथे आला होता. मला त्या बाबावर खूप राग आला. मी त्या बाबाचा गळा धरून जोरात ओरडू लागले, तुझ्यामुळे माझे घर उद्ध्वस्त होते आहे. मी पवित्र आहे. मी जोरजोरात ओरडत होते. माझ्या पतीने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली बाबांशी असे बोलण्याची. बाबाला राग आला आणि तो म्हणाला, आता मी या घरात कधीही येणार नाही. कारण ही मुलगी अपवित्र आहे आणि तुमच्या घरी एक मोठे संकट येणार आहे फक्त हिच्यामुळे. मी तरीही म्हणत होते, हा खोटं बोलतो आहे. बाबा म्हणाला, जर मी खोटे बोलत आहे तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल. सांग तू परीक्षा द्यायला तयार आहेस का. मी म्हणाले, मी सर्व काही करण्यासाठी तयार आहे. कारण मी खोटे बोलत नाही. खोटे तर तुम्ही बोलत आहात. बाबा म्हणाला, अच्छा ठीक आहे. आमच्या या परीक्षेने सगळ्यांना कळेल की तू पवित्र आहेस की नाही. बाबांच्या सांगण्यावरून मी त्याची परीक्षा द्यायचे ठरवले. पण मला अजून हे माहीत नव्हते की अखेर तो मला कोणती परीक्षा देणार होता. माझे भान तेव्हा उडाले.
जेव्हा मी पाहिले की जमिनीवर खूप सारे जळालेले कोळसे ठेवलेले होते, त्यातून गरम गरम ठिणग्या निघत होत्या आणि अगदी समोरच माझा पती उभा होता. बाबा म्हणाला, तुला या दहकत्या कोळशांवरून चालून तुझ्या पतीकडे जावे लागेल. जर तुझे पाय जळाले तर याचा अर्थ तू अपवित्र आहेस, आणि जर तुझे पाय नाही जळाले तर तू पवित्र आहेस. मी म्हणाले, हे तुम्ही काय म्हणत आहात? ही आग आहे आणि आगीतून तर कोणताही माणूस जळेल, मग तो पवित्र असो किंवा अपवित्र, त्याचा काही संबंध नाही. तुम्ही या लोकांच्या डोक्यात कसल्या प्रकारच्या गोष्टी घालता आहात? बाबा म्हणाला, तू या परीक्षेला तयार आहेस की नाही? कारण या परीक्षेनेच तुझी सगळी सत्यता समजेल. मी जोरजोरात ओढत होते आणि रडून सगळ्यांना सांगत होते की माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, पण तरीही कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. माझ्या नणंदने जबरदस्तीने माझा हात धरून मला त्या दहकत्या कोळशांवर उभे केले. माझ्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली, कारण माझे पाय जळू लागले. मी पुढे जाऊ शकत नव्हते. मी म्हणाले, नाही, मी पुढे जाऊ शकत नाही, माझे पाय जळाले आहेत. मग माझा पती माझ्याजवळ आला आणि त्याने मला ढकलून जमिनीवर पाडले आणि म्हणाला, तुझे पाय तर जळाले आहेत, म्हणजे तू अपवित्र आहेस. आता मी तुला सोडणार नाही. असे म्हणत माझा पती माझ्याकडे धावला. तेव्हा माझ्या नणंदोईने त्याला थांबवले आणि माझ्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. माझा पती ओढत म्हणत होता, तिला आत्ताच आणि या क्षणाला घरातून बाहेर काढा. ही माझी पत्नी होण्याच्या लायकीची नाही. मी हिच्यासोबत राहणार नाही. लवकरच मी तिला घटस्फोट देईल. पण माझ्या नणंदोईने त्याला समजावले आणि म्हणाला, आता आपण हिच्या सत्याचा शोध घेतला आहे, तर आपण याचा फायदा का नाही घेत? माझ्या सासरच्यांना ही गोष्ट समजली नव्हती. त्यांनी म्हटले, ही आपल्या जिजाजीला प्रेम करते, तर मग हिचा जिजाजीच हिच्या आनंदासाठी सर्व काही करायला तयार होईल, आणि त्याने आधीच हिचा वापर केला आहे. तो म्हणाले, आता आपण तिला तिच्या जिजाजीकडे घेऊन जाऊ आणि त्याला सांगू की तुझ्यामुळे तुझ्या सालीचे जीवन खराब होत आहे. ही स्वतःच सांगेल की हिचे अफेअर तिच्या जिजाजीसोबत सुरू आहे. तिच्या जिजाजीचेही तर लग्न झालेले आहे, नाही का? स्वतःचे घर वाचवण्यासाठी तो आपल्या प्रत्येक गोष्टीला मान्य करायला तयार होईल. आपण तिला मोहरा बनवून त्याचा फायदा घेऊ शकतो. तो खूप श्रीमंत आहे, आपल्यापेक्षा जास्त. ऐकले आहे की त्याच्याकडे गावात खूप सारी जमीन आहे. मग का नाही आपण त्याच्या काही जमिनी आपल्या नावावर करून घेऊ? हे ऐकून माझा नणंदोई हसायला लागला आणि माझ्या नवऱ्याला त्याचा प्लॅन समजला. मी म्हणाले, तुम्ही लोक खूप चुकीचे करत आहात. एक दिवस तुम्ही खूप पश्चाताप कराल. माझ्या नवऱ्याने विचारले, अंकिता सांग, तू हे करण्यास तयार आहेस का? मी म्हणाले, नाही, मी असे कधीच करणार नाही. माझ्या नवऱ्याने सांगितले, तर मग आत्ताच या घरातून निघून जा आणि तुझ्या बापाला जाऊन सांग की तू घटस्फोट घेऊन आली आहेस. नाहीतर मी स्वतः तुझ्या वडिलांना फोन करून सगळे सत्य सांगेल की त्यांची मुलगी कशी आहे. त्यानंतर तू त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत राहा. हे ऐकून मी माझ्या नवऱ्याच्या पायांवर पडले आणि हात जोडून विनंती केली, कृपा करून असं करू नकोस. तुला माहीत आहे की माझे वडील आजारी आहेत. ते हे दुःख सहन करू शकणार नाहीत. माझ्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींना चांगले संस्कार दिले आहेत. जेव्हा त्यांना हे सर्व समजेल तेव्हा ते काय विचार करतील? माझ्या नवऱ्याने उत्तर दिले, ही गोष्ट तुला विचार करायला हवी होती, जेव्हा तू तुझ्या जिजाजीशी अफेअर चालवत होतीस. मी परत म्हणाले, तुम्ही लोक माझे म्हणणे समजून का घेत नाही आहात? असं काहीही नाही आहे. कृपा करून मला सोडून द्या. माझ्याशी असे करू नका. माझ्या नवऱ्याने सांगितले, ठीक आहे, आम्ही तुला सोडू, काहीही म्हणणार नाही. किंवा तू हे घर सोडून जाऊ शकतेस आणि आम्ही तुझ्या वडिलांना सगळे सांगू. नाहीतर तू आमच्यासोबत तुझ्या बहिणीच्या घरी चल आणि आम्ही सांगितलं आहे तसं तिथं जाऊन सांग. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यांच्यासोबत माझ्या बहिणीच्या घरी जाण्याशिवाय. मी खूप रडले, खूप तडफडले, पण माझे कोणीही ऐकले नाही. माझा नवरा मला घेऊन माझ्या बहिणीच्या घरी गेला. मी पाहिले की दरवाजा माझ्या जिजाजीनेच उघडला. ते आम्हाला पाहून खूप आनंदी झाले होते, पण माझा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. माझी दीदी मला पाहून म्हणाली, तुला काय झाले आहे? तुला पाहून अजिबात वाटत नाही की तू नवी नवरी आहेस. तू किती कमजोर दिसत आहेस. अजून तुझ्या लग्नाला 1 आठवडाही झाला नाही आणि तुला पाहून असे वाटते की जणू कित्येक काळानंतर तुला पाहिले आहे. इतक्यात माझ्या नवऱ्याने माझ्या दीदीला म्हटले, दीदी, आता तुमच्या बहिणीच्या मागे लागणं सोडून द्या, थोडा आमच्यासोबतही बोला. त्यांनी बसायला सांगितले, पण माझा नवरा म्हणाला, आम्ही इथे बसायला नाही आलो आहोत. आम्हाला जिजाजीसोबत काही एकांतात बोलायचे आहे. माझी दीदी चकित झाली होती. तिने विचारले, काय प्रकारची गोष्ट? त्याच वेळी माझे जिजाजी ही हाच प्रश्न विचारत होते. माझ्या नवऱ्याने सांगितले, गोष्ट इथे नाही, तर आम्ही खोलीत जाऊन बोलू इच्छितो. जिजाजी या गोष्टीसाठी तयार झाले आणि मग त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला खोलीत नेले. माझ्या नवऱ्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत म्हणाला, मला सगळे समजले आहे. लग्नाआधी तुमचे माझ्या बायकोसोबत अफेअर होते. मी शांतपणे उभी होती, काहीही बोलत नव्हते, तरीही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझे जिजाजी आश्चर्यचकित होत म्हणाले, तू काय बोलत आहेस नितीश? असं काहीही नाही. नितीशने सांगितले, मला सगळं माहिती आहे. तुम्ही माझ्या बायकोचा वापर केला आहे. हिने मला सगळे सांगितले आहे आणि ही तुमचे सर्व रहस्य तुमच्या बायकोसमोरही उघडू शकते.
जिजाजी वारंवार त्याला सांगत होते, तू चुकीच्या समजांमध्ये आहेस. अंकिता तर माझ्या लहान बहिणीसारखी आहे. असं मी कसं करू शकतो? पण नितीश म्हणत होता, हे तुझ्या सालीनेच सांगितले आहे आणि लग्नाच्या दिवशी मंडपातही तुम्ही माझ्या पत्नीच्या हातात हात ठेवले होते. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या सालीला विचारू शकता. जिजाजीने माझ्या दिशेने पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना राग आला. काही वेळ विचार करून त्यांनी नितीशला विचारले, तर मग तुम्हाला काय हवे आहे? नितीशने उत्तर दिले, जर तुम्हाला हवे असेल की ही गोष्ट तुमच्या पत्नीला कळू नये तर मग मी जसं सांगतो तसं करा. मला तुमच्याकडून त्या गावातल्या सर्वात महागड्या जमिनीची गरज आहे. जिजाजीने सांगितले, पण ती जमीन तर खूप महाग आहे. माझा नवरा म्हणाला, आता माझ्या पत्नीची किंमत काहीच उरली नाही. तुम्ही तिला वापरले आहे. तरीही मी तुमच्या सालीला माझ्या घरात जागा देण्यासाठी तयार आहे. पण यासाठी तुम्हाला माझी अट पूर्ण करावी लागेल. नाहीतर मी संपूर्ण गावाला चिक्कार करून सांगेल की लग्नाआधी तुम्ही माझ्या बायकोला अपवित्र केलं आहे. जिजाजी गंभीर विचारात उभे होते आणि मग त्यांनी नितेशला सांगितले, मी तुम्हाला ती जमीन देण्यासाठी तयार आहे. पण तिचे कागदपत्रे अद्याप माझ्याकडे नाहीत. मी उद्या ती कागदपत्रे तुमच्याकडे आणेन. उलट माझ्याकडे गावातील जितकीही किमती जमीन आहे ती सर्व तुम्हाला देण्यासाठी मी तयार आहे. हे ऐकून नितेशच्या चेहऱ्यावर एक शातिर हसू आले. पण जसेच जिजाजीने सांगितले की त्यासाठी एक अट आहे. जर तुम्ही ती मान्य केली तर मी तुम्हाला गावातील सर्व किमती जमिनींचे कागदपत्र देईन. यामध्ये तुमचा अधिक फायदा होईल. नितेशने विचारले, काय अट? जिजाजी माझ्या दिशेने आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अंकिता, मला खरंच सुरुवातीपासूनच तू प्रिय होतीस. मला वाटले की एकदा पुन्हा माझ्या जुन्या आठवणी ताज्या कराव्यात. अजून तुझा अंकितासोबत नवीन नवीन विवाह झाला आहे. त्यामुळे खोलीचे वातावरणही अजून नवीन असेल. म्हणूनच मी तुमच्या घरात जाऊन अंकितासोबत माझे लक्षात राहणारे क्षण घालवू इच्छितो. फक्त एकदा. मी उद्या येईल प्रॉपर्टीचे कागद घेऊन. पण मी संपूर्ण दिवस अंकितासोबत तिच्या खोलीत घालवणार आहे. मी जिजाजींच्या अशा गोष्टी ऐकून चकित झाले. कारण मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. माझे जिजाजी किती गलिच्छ निघाले होते. तेही नितीशचे समर्थन करत होते. मी आणखी रडू लागले जेव्हा नितीशने या अटी मान्य केल्या आणि तो मला घरी घेऊन आला. संपूर्ण रात्र मला या ताणामुळे झोप येऊ शकली नाही. कारण मी या कठीणाईतून बाहेर येऊ शकत नव्हते. तर प्रत्येक दिवशी एक नवीन समस्येत अडकत चालले होते. माझ्या मनात येत होते की मला माझा जीव घेण्याची इच्छा होती. पण या घरात तर मी शांतीने मरणारही नाही. सकाळ झाली होती. 10 वाजता जिजाजी प्रॉपर्टीचे कागद घेऊन आले. प्रॉपर्टीचे कागद पाहून माझ्या सासरच्या सर्व सदस्यांचे चेहरे हसले. हे गावातील 6-7 जमिनींचे कागद होते. माझ्या जिजाजींनी ते सर्व माझ्या नवऱ्याच्या हातात देण्यापूर्वी सांगितले की तुम्हाला तुमच्या अटी आठवतात ना? माझ्या नवऱ्याने हो हो मला आठवते आहे असं सांगितले. जिजाजी म्हणाले, तर मग माझी अंकिता चांगली तयार केली जावी, जसं कोणीतरी नवरी तयार होते. माझी नणंद म्हणाली, होय होय, तुम्ही हे कागद द्या, मी आता अंकिताला तयार करते. ती मला घेऊन खोलीत गेली. मला तयार केल्यानंतर ती खोलीतून बाहेर जात होती. जिजाजीने सर्व कागद माझ्या नवऱ्याला आणि नंदोईला दिले होते. ते लोक प्रॉपर्टीचे कागद चेक करत होते. तेव्हा जिजाजी खोलीत आले. मी धावून दरवाजाकडे गेले आणि माझ्या नंदेला सांगितले, कृपया माझ्यासोबत असं मत करू नका. पण माझी नणंद जोरजोरात मला खोलीत जाण्याचं सांगत होती. त्यावेळी जिजाजीने माझा हात धरला आणि दुसऱ्या हाताने त्यांनी माझ्या नंदेचा हात धरला. पलक झपकताच जिजाजीने मला खोलीबाहेर ढकलले आणि माझ्या नंदेला खोलीच्या आत खेचून तातडीने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. हे सगळं पाहून मी आश्चर्यचकित झाले. माझी नणंद जेव्हा खोलीत गेली तेव्हा ती जोरजोरात किंचाळत होती. याचा अर्थ होता की माझे जिजाजी माझ्या नंदेसोबत. मी हळूहळू घरातील इतर सदस्यांकडे गेले. जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा त्यांनी विचारले, तू इथे आहेस? तर खोलीत कोण गेले? मी सांगितले, खोलीत दीदी गेली आहे. ते लोक घाबरले. त्यांच्या पायाखालील जमीन निघून गेली. कारण माझी नणंद जोरजोरात किंचाळत होती. माझा नंदोई धावून खोलीकडे गेला आणि जोरात दरवाजा वाजवू लागला. म्हणाला, दरवाजा उघड, मी तुला सोडणार नाही. माझ्या पत्नीला सोड. पण जिजाजी तर आतून दरवाजा उघडतच नव्हते. सतत माझ्या नंदेच्या किंचाळण्याचे आवाज येत होते. नंतर जवळजवळ 1 तासानंतर जिजाजीने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. माझी नणंद रडत रडत पळून आली आणि तिच्या आईच्या गळ्यात पडली. जिजाजी माझ्या नंदोईच्या दिशेने पाहून म्हणाले, घ्या, तुमची पत्नीही अपवित्र झाली आहे. आता ही काही कामाची राहिलेली नाही. पण माझी नणंद म्हणाली, हा माणूस खोटे बोलतोय. याने तर माझ्यासोबत काहीही केले नाही. मी म्हणाले, दीदी, तर मग तुम्ही इतक्या जोरात किंचाळत का होतात? माझी नणंद म्हणाली, अरे मी तर दरवाजा उघडण्यासाठी किंचाळत होती. जिजाजी म्हणाले, का खोटं बोलतेस पारुल? सांग ना, का सांगत नाहीस की तू अपवित्र झाली आहेस? मीही तुझ्या इज्जतीवर धावा केला. आता यावर माझ्या नंदोईला राग आला आणि तो जिजाजींचा गळा धरायला त्यांच्या दिशेने गेला. तेव्हा जिजाजी म्हणाले, अरे तुम्ही का रागवत आहात? मी तुम्हाला सर्व जमिनींचे कागद दिले आहेत. मला अंकिता आवडली नाही तर काय झाले?
येथे येऊन माझा इरादा बदलला. मला पारुल आवडली म्हणून मी तिचा वापर केला. पण माझी नणंद सतत असंच म्हणत होती की हा खोटे बोलतोय, याने माझ्यासोबत काहीही केले नाही. मी म्हणाले, पारुल दीदी, आता तुम्हाला सगळी सत्यता सांगितलीच पाहिजे. आता तुम्ही अपवित्र झालेच आहात, तर यात लपवण्यासारखे काय आहे? माझी सासूही आपल्या मुलीला सांगत होती, पहा मुली, जर तुझ्यासोबत काही झाले असेल तर तू मला सांग, मी तर तुझी आई आहे. माझी नणंद जोरात किंचाळत होती की हा माणूस खोटे बोलतोय. तुम्ही लोक माझ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? मी म्हणाले, आता थांबा, ही गोष्ट आता खरी ठरू शकते, कारण माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे दीदीच्या पवित्रतेची आणि अपवित्रतेची माहिती मिळेल. मी त्वरित गेली आणि जळत असलेल्या कोळशांना जमिनीवर टाकले आणि म्हटले, दीदी, तुम्हाला या कोळशांवर चालत आपल्या पतीकडे जावे लागेल. जर तुमचे पाय जळले तर तुम्ही अपवित्र, आणि जर तुमचे पाय जळाले नाहीत तर तुम्ही पवित्र असाल. माझी नणंद म्हणाली, अरे नाही नाही, मी यावर चालणार नाही, माझे पाय जळतील. ही तर आग आहे, आगीवर तर पाय जळतातच. मी जबरदस्तीने माझ्या नंदेचा हात धरला आणि तिला जळणाऱ्या कोळशांवर चालायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी माझे सासरे, सासू आणि माझा नवरा पारुलसाठी ताणात होते. पारुल जोरात किंचाळत होती, कृपया वहिनी, माझ्यासोबत असे काही करू नका. पण मी म्हणाले, नाही, तुम्ही लोकांनी माझ्यासोबत जसं केलं आहे मीही तसंच करेल. शेवटी माझी पवित्रता ही सुद्धा याच पद्धतीने तपासली गेली होती, तर तुमच्यासोबतही असंच होईल. माझ्या बोलण्यावर माझी नणंद हात जोडून म्हणाली, वहिनी, आम्हाला माफ करा. मी तुमच्या विवाहात तुमचे जास्त दागिने पाहिले होते, म्हणून माझ्या पतीला सांगितले होते की तो मला सुद्धा तसेच दागिने आणून देईल. माझा नवरा म्हणाला, मी एक योजना बनवतो, या योजनेमध्ये तू माझी साथ दे. त्याने भावाकडे पाहून म्हटले की तो बाबा खोटं बोलतोय. तो बाबा काही बाबा नव्हता, तर माझ्या पतीचा मित्र होता. त्याने त्याला हे सर्व सांगण्यासाठी पैसे दिले होते. माझ्या पतीने एका झटक्यात आपल्या जिजाजींकडे पाहिले, तर माझ्या नंदोईला यावर राग येत होता की पारुल हे सर्व का म्हणते आहे. तो माझ्या नंदेकडे आला आणि तिच्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारले. तो म्हणाला, घटिया बाई, मी तुझ्यासोबत राहणार नाही, तू अपवित्र झाली आहेस. माझा मित्र जे काही म्हणत होता ते तर आम्ही तुझ्या वहिनीला लुटण्यासाठी अभिनय करत होतो, पण तुझ्यासोबत जे झाले ते तर आमच्या डोळ्यासमोर आहे. माझी नणंद रडत रडत आपल्या पतीला सांगत होती की तुम्ही जे काही पाहिले आहे ते सर्व खोटं आहे. ती सतत हेच म्हणत होती, कृपया वहिनी, आपल्या जिजाजींना सांगा की ते सर्व सत्य माझ्या पतीला सांगून टाकतील, नाहीतर माझे घर खराब होईल. मी म्हटले, तुमच्या घराची इतकी काळजी का करीत आहात? तुम्ही जे माझे घर खराब केले त्याची तुम्हाला काही काळजी नाही. अरे, मी तर नवीन वधू होते. तुम्ही लोकांनी माझे जगणे कठीण करायला सुरुवात केली होती. तुम्ही माझ्यासोबत काय काय केले? मी आपल्या पवित्रतेची गवाही देऊन थकले, पण तुमच्यातल्या कुणीही माझे एकही ऐकले नाही. माझी सासू म्हणाली, बाळा, आम्हाला माफ कर, हिला सोड. मी म्हणाले, नाही, मी हिला सोडणार नाही. आता आपल्या मुलीवर गोष्ट आली तर हृदय दुखले ना. जेव्हा तुम्ही लोकांनी माझ्यासोबत चुकीचे केले तेव्हा तुमचे हृदय दगड बनले होते. मी जोरात किंचाळत होते आणि माझ्या नंदेचा हात धरून जबरदस्ती तिला कोळशांवर चालायला सांगत होते. माझी नणंद पुन्हा बिघडली जेव्हा जिजाजींनी मला थांबवायचा प्रयत्न केला आणि म्हणाले, हिला सोडून दे अंकिता. हे सर्व मी या लोकांना शिक्षण देण्यासाठी केले होते. त्यांनी माझ्या नंदोईकडे पाहून म्हटले, मी तुमच्या पत्नीच्या सोबत काहीही केले नाही, ही फक्त तुमची आहे. कधी कधी डोळ्यांनी पाहिलेले तरी सत्य नसते. मला बोलण्याच्या गांभीर्यात पोहोचावे लागेल. जोपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होत नाहीत त्याबद्दल विचार न करता बोलणे वाढवू नये. तुम्ही आपल्या डोळ्यांनी जे पाहिले होते ते सत्य नव्हते. खरं तर त्या रात्री अंकिता ज्या ठिकाणी होती तिथे चोर घुसले होते. ते लोक शहरातून चोरी करून आमच्या गावात आले होते आणि वधूच्या पंडालात जाऊन घुसले होते. त्यावेळी अंकिता तिथे तयार होण्यासाठी होती. ते लोक तिथे आपला हुलिया व्यवस्थित करून लग्नाच्या समारंभात सामील होण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांनी अंकिताला पाहिले की ती वधू बनून दागिने घालून उभी आहे. तेव्हा त्यांनी जबरदस्तीने तिचे दागिने चोरले आणि तिची इज्जत खराब करण्याचा प्रयत्न करू लागले. तत्पूर्वी मी तिथे पोहोचलो. मला पाहून दोन्ही चोर तिथून पळाले, पण जाताना ते अंकिताचे दागिने देखील घेऊन गेले होते. अंकिता भयंकर रडत होती. तिची अवस्था खूप खराब होती. मी तिची अवस्था चांगली केली. अंकिताचे सर्व दागिने गेले होते. आईवडिलांना सर्व लोकांच्या समोर बेइज्जती नको म्हणून माझी पत्नी आणि मी आमचे सर्व दागिने अंकिताला दिले. काल रात्री जेव्हा तुम्ही माझ्या घरात आला आणि मला ब्लॅकमेल करायला लागला तेव्हा मी सर्व काही समजून घेतले. कारण काल जेव्हा तुम्ही माझ्या घरात आला आणि माझ्यावर खोटा आरोप लावला आणि मी अंकिताची रडणारी अवस्था पाहिली तेव्हा मला समजले की तुम्ही लोक निश्चितपणे अंकिताला त्रास देत आहात. यामुळे मी हे सर्व नाटक केले आणि ज्याच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रे मी तुम्हाला दिली ती काही प्रॉपर्टीची कागदपत्रे नव्हती, तर ती फक्त बनावटी कागदपत्रे होती. तुम्ही, माझ्या जिजाजींनी माझ्या नंदोईकडे पाहून म्हटले, तुम्ही ज्या प्रकारे अंकिताला बदनाम केले त्याच प्रकारे आज तुमची पत्नीही आमच्यासमोर बदनाम झाली आहे. तुम्ही हिला खूप त्रास दिला आहे. मी आज तुमच्या पत्नीची इज्जत खराब करून तुम्हाला आपल्या सालीचा बदला घेऊ शकत होतो, पण मला तुम्हाला एक धडा शिकवायचा होता. असा धडा ज्यामुळे तुम्हाला एक खोल धडा शिकायला मिळेल.
मग ते माझ्या पतीकडे गेले आणि माझ्या पतीला सांगू लागले, नितीश, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू तर एक समजदार आणि शिक्षित मुलगा आहेस. तू आपल्या पत्नीला स्पर्शसुद्धा केला नाहीस आणि इतरांच्या बोलण्यात येऊन तू हे समजून घेतले की तुझ्या पत्नीचे कोणाशी तरी अफेअर आहे आणि ती अपवित्र आहे. तुझ्यासारख्या व्यक्तीवर मला लाज वाटते, जो आपल्या पत्नीच्या इज्जतीला मान देत नाही, तर तिची इज्जत इतरांसमोर उघड्यावर उघड करतो. माझी नणंदही माझ्याकडे माफी मागत होती. ती भयंकर रडत होती, कारण या घटनेमुळे ती भयंकर भीती घेत होती. सर्व सत्य सर्व लोकांच्या समोर उघड झाले होते आणि मग काही वेळात पोलीस देखील आले. माझा पती खूप शर्मिंदा होता. माझा नंदोई ही गोष्ट चांगली ओळखत होता की माझ्या जिजाजींनी त्यावेळी मला तसल्ली दिली होती. त्याने माझ्यासोबत काही चुकीचे केले नव्हते, पण त्याला लोभ करून पैसे वसूल करायचे होते म्हणून त्याने हे सर्व केले. पोलिसांनी माझ्या सासरच्यांना अटक केली होती, कारण माझी ताई पोलिसांना घेऊन आली होती. कधीही आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. काही नातेसंबंध असे असतात जे खूप कच्च्या दोऱ्यासारखे असतात. थोडासा दबाव आला की तुटतात. म्हणून आपल्या नातेसंबंधांना स्वतः सांभाळायला शिका. आपल्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवायला शिका. संभाषणाची खोली समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या बोलण्यात येण्यापूर्वी आपल्याविषयी विचार करा, कारण जो व्यक्ती तुम्हाला भडकवत आहे त्याला तुमच्याशी काही ना काही लोभ असतो आणि मग आपल्या लोभाने तो व्यक्ती तुम्हाला त्रासही देऊ शकतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मतलब पूर्ण होतो तेव्हा तो तुमच्यापासून किनारा करण्यास लागतो. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही आपल्या जवळच्या नातेसंबंधांवर विश्वास न ठेवून किती मोठी चूक केली आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर नक्कीच दाबा, ज्यामुळे पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.